मंडळी, आज आपण अजिबात हात न दुखवता झटपट मिक्सरच्या भांड्यात मावा आणि पनीर मऊ करून असे मऊ आणि रसरशीत खऱ्या खुऱ्या जांभळासारखे दिसणारे काला जामुन बनवते, जे दिसायला आणि चवीला हलवायाच्या दुकानापेक्षाही भारी आहेत. तळताना न फुटता असे गोल गरगरीत आणि वरून क्रिस्पी होण्यासाठी, तसंच पाकाचे टेम्परेचर किती, पाकात किती वेळ ठेवायचे, या सर्व टिप्स आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. काला जामुन बनवताना सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊया. त्याकरता गॅसवर एक भांड गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये 3 वाट्या साखर घालायची आहे. 3 वाट्या साखरेसाठी आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचे. हा पाक गुलाबजामच्या पाकापेक्षा थोडा घट्ट असतो, तर 3 वाट्या साखरेला 4 वाट्या पाणी पुरे होतं. पाण्यात साखर मिक्स करून साखर विरघळवून घ्यायची आहे आणि साखर विरघळली की त्यामध्ये आपल्याला पाव टीस्पून रोज इसेन्स घालायचंय. तुम्ही हवं तर वेलची पावडर आणि केशराचे धागेही घालू शकता. मला रोज इसेन्स आवडतो, तर मी रोज इसेन्स घालते. गॅस सेव्ह करायचा असेल तर झाकण ठेवूनच पाकाला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाकाला आता उकळी आली आहे. 3 ते 4 मिनिटांसाठी हा पाक आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. पाक एक तार यायच्या आतच आपल्याला हाताला चिकट लागेल इतपत झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. पाक चेक करण्यासाठी चमच्याला लागलेल्या पाकाला हात लावून बघा. असं चिकट वाटलं की गॅस बंद करा. पाक आपला तयार झालाय. आता काला जामुन बनवण्यासाठी मी पाव किलो गुलाबजामचा मावा घेतलाय. तुम्ही म्हशीच्या दुधाचाही मावा घेतला तरी चालेल. 70 ग्रॅम पनीरचा क्यूब आहे. पनीर तुम्ही घरी बनवून घेतलं तरी चालेल. अगदी फाटलेल्या दुधाचंही पनीर असेल तरीही चालेल. 50 ग्रॅम मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. बरेच जण मैदा पण घालतात, पण कॉर्नफ्लॉवर घातलं की जामुन जास्त सॉफ्ट होतात. याशिवाय मी 2 चमचे रवा पण घेतलाय. हा रवा आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून दुधामध्ये भिजवून घ्यायचाय. खूप जास्त दूध घालू नका, नाहीतर मग ते पातळ होतं. दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. जामुन बनवताना मी 2 कलरचा वापर करणार आहे. तर या भिजवलेल्या रव्यामधला अगदी 2 चमचे रवा मी दुसऱ्या एका छोट्या वाटीमध्ये काढून घेते. मोठ्या वाटीमध्ये पाव चमचा लाल गडद रंग घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर जांभळट रंग असेल तर तोही तुम्ही घालू शकता. माझ्याकडे बीटरूटचा आणि गोकर्णाच्या फुलांचा रंग असतो, तो आता नाहीये, तर मी आर्टिफिशियल कलर घातलाय. तसाच छोट्या वाटीमध्ये आपल्याला अगदी थोडासा हिरवा रंग घालायचाय आणि तोही मिक्स करून घ्यायचाय. दोन्ही वाट्यांमधला रवा 10 मिनिटांसाठी भिजू द्यायचाय, म्हणजे तो चांगला फुलून येतो. आता मावा आणि पनीर फक्त मोडून एकत्र करून घेते. हा मावा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच घालून मऊ करून घ्यायचंय. खूप हात न दुखावता मिक्सरच्या भांड्यातच हा मावा घालून आपल्याला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत राहून मऊ करून घ्यायचंय. अगदी लगेच हा मऊ होऊन जातो. मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून हा 2 बॅच मध्ये आपण मऊ करून घेऊया. काही सेकंदामध्येच हा मावा छान मिक्स झाला आणि सॉफ्ट पण झालाय बघा. आता उरलेलाही मावा मी असाच मिक्सर मधून फिरवून घेते. सगळा मावा असा मऊ करून झाला की तो एकत्र करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घालायचंय. कॉर्नफ्लॉवर घालताना मिक्सरच्या भांड्यात माव्यासोबत तो डायरेक्ट मिक्स न करता आधी मावा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा. त्यानंतर मग आपण कॉर्नफ्लॉवर घालायचा, म्हणजे माव्याचा थिकनेस चांगला मेंटेन राहतो आणि आपले जामुन मग चांगले वळले जातात. फक्त नीट एकदा मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याचा आत्ताच गोळा बांधून घ्यायचा नाहीये, कारण दोन्ही कलर आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत. हे जे दोन्ही रंग आपण बनवून घेतले, यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचाय. त्यापेक्षा जास्त नाही घालायचा. हिरव्याही रंगात अगदी थोडासा सोडा घालून घेते. दोन्ही रंगांमध्ये सोडा मिक्स करून घ्यायचा. जामुनच्या बियांसाठी मी थोडे काजूचे तुकडे घेतले. यामध्ये थोडा मोठ्या लिंबा एवढा मिक्स करून घेतलेला मावा घालायचा आहे.
आणि बियांसाठी मी हिरवा रंग ठेवणार आहे, तर त्यामध्ये हिरवा रंगही घालून मिक्स करून घेते. रवा जर तुम्हाला थोडा जास्त वाटला तर तो तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, म्हणजे आपलं सारण पातळ व्हायला नको. सगळं आता नीट मिक्स करून घेते. बियांचा हिरवा रंग असतो तसा छान हिरवा रंग या सारणाला आला. हा गोळा बनवून मी बाजूला ठेवून देते. आता मोठ्या प्लेट मधला हा मावा आहे, यामध्ये मी लाल रंग घालून घेते. रंग घालून हा पण मावा चांगला मिक्स करून घ्यायचा. माव्याचा छोटा गोळा हातावर गोल गोल करून त्याला क्रॅक पडत नाही ना हे चेक करून घ्यायचं, म्हणजे मावा चांगला सॉफ्ट झालाय हे समजायचं. या गोळ्याला अजिबात चिरा जात नाहीये, म्हणजे आपला मावा परफेक्ट झालाय. हा लाल मावा थोडा बाजूला ठेवून द्यायचा. आता हिरव्या माव्याला पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आणि जांभळाच्या बियांसारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. फार मोठे गोळे नाही बनवायचे, अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला याचे बनवून घ्यायचे. सगळे गोळे मी याचे बनवून घेते. सगळे हिरवे गोळे आपले बनवून झाले. आता लाल रंगाचेही गोळे बनवून घेऊया. लाल रंगाचा गोळा बनवताना थोडा मोठा पण लिंबापेक्षा थोडा छोटा असे हे गोळे बनवून घ्यायचे. हाताच्या मध्यभागी गोळाचा गोल गोल फिरवून घ्यायचा. हा गोळा बनवताना त्याला क्रॅक राहणार नाही याची काळजी घ्यायची. गोळा बनवून झाला की त्याला मध्यभागी असा खोल करून घ्यायचा आणि यामध्ये हिरवा गोळा भरून घ्यायचा. नीट हा गोळा बंद करून घ्यायचा. गोळा बंद करताना त्याला क्रॅक राहणार नाही याची खात्री करून घ्यायची. छान गोल गरगरीत जामून आपला बनवून तयार झालाय. आणि हा जामून तळल्यानंतर अगदी जांभळासारखा दिसेल. तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच. अगदी पटकन अजून एक गोळा तुम्हाला बनवून दाखवते. खूप इझिली हे गोळे बनवून तयार होतात. अगदी हाताच्या बोटानेच असा खड्डा करून घेतला तरीही चालतो. आता यामध्ये आपला छोटा गोळा भरायचा आणि बंद करून घ्यायचा आणि आपला जामून तयार करून घ्यायचा. पाव किलो मावामध्ये या साईजचे माझे 18 गोळे बनून तयार झाले. सगळे जामून मी असे बनवून घेते आता. तेलात तळताना टेस्ट करून घेण्यासाठी एक मी छोटा गोळा बनवून घेतलाय. जामून तळताना कढईमध्ये ते बुडतील इतकं तेल घालून गरम करून घ्यायचंय. मी छोटीच कढई घेतलीये म्हणजे तेल कमी लागतं. तेल हलकं गरम झालं म्हणजे तेलाला वाफ यायच्या आतच आपल्याला चेक करण्यासाठी मी तेलामध्ये हा छोटा गोळा टाकून बघितलाय. आता याला हलके हलके बबल्स लगेच यायला लागलेत बघा. हा गोळा असा हळूहळू वर येतो. तेल खूप तापलेलं असेल तर गोळा लगेचच वर येईल, पण तेल आपल्याला खूप तापू द्यायचं नाहीये. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हा गोळा बघा आता तरंगून वरती आलाय तेलामध्ये, म्हणजे आपलं तेल जामून तळण्यासाठी परफेक्ट झालंय. आता यामध्ये एक एक जामून मी घालून घेते. सुरुवातीला मी असे 4च जामून घालते. गोळे तेलात घातल्यानंतर ते आपल्याला अजिबात हलवायचे नाहीये. हा छोटा गोळा अजून कच्चाच आहे, पण मी त्याला तेलाबाहेर काढून घेते, म्हणजे बाकीचे जामून चांगले तळता येतील. जामूनचा रंग बदलायला सुरुवात झाली की ते झाऱ्याने हलकेच हलवून घ्यायचे. जमलं तर वरूनही तुम्ही थोडं तेल सोडू शकता, पण कढईत जागा कमी असेल तर झारा फार हलवू नका, नाहीतर मग जामून कट होऊ शकतात. गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची. मंद आचेवरच आपल्याला हे कालाजामून तळून घ्यायचे, म्हणजे ते परफेक्ट आतपर्यंत तळले जातात आणि असे हळूहळू तळले म्हणजे त्यांचा रंगही छान येतो. हे जामून बघा छान हलके फुलके झाले. सगळे जामून आपल्याला काळसर रंगावर येईपर्यंत असेच हलवत हलवत तळून घ्यायचे. तळताना गॅसची फ्लेम तेवढी कमी ठेवा. हे जामून आता तळून झाले. हे मी इतकेच काळे ठेवते. तुम्हाला हवं असेल तर गॅसची फ्लेम थोडी वाढवून घ्या आणि अजून थोड्या काळ्या रंगावरती तुम्ही हे तळून घेऊ शकता, पण एवढे असे परफेक्ट छान दिसतात. जामून काढून घेते. खूप सुरेख गोल गरगरीत आणि वरून छान कुरकुरीत पण झालेत ते.
जामुनची अजून एक बॅच मी आता तळून घेते. यावेळी मी 6 जामुन घालून ते तळून घेणार आहे. तेल बघा थोडं जास्त तापलंय. तेल जर तापलेलं असेल तर गॅसची फ्लेम बंद करून टाका. अगदी काही सेकंदांसाठीच गॅसची फ्लेम बंद करायची आणि पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करून मग मंद गॅसवरती आपल्याला हे सगळे जामुन आधीसारखेच तळून घ्यायचे. हे सुद्धा जामुन तळून झाले. हे पण आता काढून घेऊया. असेच मी आता बाकीचे सगळे जामुन तळून घेते. सगळे जामुन तळून झाले. 3 जामुन मध्ये सारण नव्हतं तर मी ते थोडे बाजूला ठेवले. जामुन कोमट असतानाच आपल्याला गरम पाकामध्ये घालायचे. पाकात बोट घातल्यानंतर बोट भाजणार नाही इतक्या गरम पाकात आपल्याला हे बुडवून घ्यायचे. हा पाक गरम आहे पण थोडा कमी गरम आहे तर मी गॅसची फ्लेम पुन्हा लावून घेते. अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. आता हा पाक व्यवस्थित झालाय. पाकामध्ये आपण काला जामुन घालून घेऊया. जामुन छान पोकळ झाले म्हणून पाकात ते असे तरंगतायत. चमच्याने 3-4 मिनिट हे वरून हळूहळू डुबवत राहायचे पाकामध्ये. त्याने जामुन मध्ये आतपर्यंत पाक शोषला जातो. अर्ध्या तासामध्ये सगळे जामुन पाकामध्ये खाली बसतात. मध्ये मध्ये चमच्याने असे पाकामध्ये प्रेशर न देता ते दाबून घ्यायचे. अर्ध्या तासाने बघा जामुन मध्ये पाक पूर्ण भरलाय आणि सगळे जामुन आता तळाशी जाऊन बसले. काय सुरेख दिसतायत बघा. आता हे जामुन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जामुनच्या वर मी थोडा पाक घालून घेते आणि जितका पाक तुम्ही वरून घालता तो सगळा जामुन मध्ये शोषला जातो. जामुनच्या वरून पिस्ते आणि बदामचे काप आणि गुलाब पाकळ्या घालून गार्निश करून घेऊया. यावरती तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडा चांदीचा वर्क पण तुम्ही लावू शकता. किती सुरेख दिसतायत बघा हे जामुन. एक जामुन मी तुम्हाला कापूनही दाखवते. अगदी छान रसरशीत झाले. तुम्ही कापतानाही बघू शकताय. आणि कापल्यानंतर तर काय, आहा, दिसायलाही अप्रतिम. अगदी जांभळाचं फळ असतं ना तसे दिसतात. या गुढीपाडव्याला नेहमी सारखं श्रीखंड पुरी न बनवता तुम्ही हे जामुन बनवू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून घ्या आणि ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे सगळ्या नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.